श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आज आपण श्री गुरुचरित्राचा 51वा अध्याय पाहणार आहोत. या अध्यायाचं वाचन केल्याने मोक्षप्राप्ती होते आणि सुख समृद्धी आपल्याला जीवनामध्ये मिळते. श्री गुरुचरित्र अध्याय 51वा. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगितली आम्हासी. म्लेच्छ राजाने श्री गुरुसी नेले होते नगरासी. तेथून आले गाणगा भुवना. पुढील कथा निरूपणा. करुणावचन अमृत घना. श्री गुरुचरित्र आद्यंत. सिद्ध म्हणे एकवत्सा कथा असे अतिविशेषा. एकता जाती सकळ दोषा चिंतिले काम्य पाविजे. राजाची भेटी घेऊनी श्री गुरु आले गाणगा भुवनी. योजना करीती आपल्या मनी गोप्य राहावे म्हणून या. भक्तजन बोडवित चिंता करिता ती बहुत. श्री गुरु त्यासी संबोखित राहविती अतिप्रीती. दुःख करीती सकळ जन लागता ती श्री गुरुचरणा. स्वामी आमुते सोडून केवी जाता यतिराया. ऐसे नानापुरी विनविती हासते झाले श्री गुरुमूर्ती. संबोखिती अतिप्रीती न करावी चिंता म्हणोनी. आम्ही असतो याची ग्रामी नित्यस्नान अमरजा संगमी. वसो मठी सदा प्रेमी गोप्य रूपे अवधारा. जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यासी प्रत्यक्ष दिसो मी आम्ही. लौकिक मते अविद्याधर्मी जातो श्रीशैल्य यात्रेसी. प्रातः स्नान कृष्णातीरी पंचनदी संगम औदुंबरी. अनुष्ठाना बिंदू क्षेत्री मध्यान्नी येतो भीमातटी. संगमी स्नान करुनी पूजा घेऊ मठी निर्गुणी. चिंता न करा अंतकरणी म्हणून सांगती प्रीती करे. जे जन भक्ती करीती त्यावरती आमची अतिप्रीती. मन कामना पावे त्वरिती ध्रुववाक्य असे आमुचे. कल्पवृक्षाते पूजोन यावे आमुचे जेथस्थान. पादुका ठेविती निर्गुण पूजा करावी मनोभावे. संतोषी आम्हा प्रती त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छिती त्वरित पावे परियेसी. ऐसे सांगोनी तयांसी निघाले स्वामी श्री पर्वतीसी. भक्त परतोनी मठासी आले चिंतित मनात. चिंतित निगती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती. दृष्टांत दाखवणी भक्तांसी पातले आपण श्री पर्वतासी. पाताळ गंगा तीराशी राहिले स्वामी प्रियसा. शिष्याते निरोपिती अवधारा. पुष्पाचे आसन त्वरित करा जाणे असे पैलतीरा. ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी आसन केले अति विचित्र. गातले गंगेमध्ये पवित्र श्री गुरु शिष्यांशी सांगतो. जावे तुम्ही ग्रामासी लौकिक मते आम्ही जातो. ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजना घरी वसतो. निर्धार धरा मानसी ऐसे भक्ता संबोखोनी. उठले श्री गुरु तेथुनी पुष्पासनी बैसोनी. निरोप देती भक्तांसी कन्यागती बृहस्पतीसी. बहुधान्य नाम संवत्सरेशी सूर्य चाले उत्तर दिगंतेसी. संक्रांती कुंभ परियेसा शिशिर ऋतू माघमासी. असित पक्ष प्रतिपदेशी शुक्रवारी पुण्यदिवशी. श्री गुरु बैसले निजानंदी श्री गुरु म्हणती शिष्यांसी. जातो आम्ही निज मठासी पावता खुण तुम्हासी. प्रसाद पुष्पे पाठवू येतील पुष्पे सेवंती. घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडिती. लक्ष्मी वसो तुमच्या घरी आणिक सांगेन एक खुण. गायनी करावे माझे स्मरण त्यांचे घरी मी असे जाण. गायनी प्रीती बहुमत मज नित्य जे गायन करीती. त्यावरी माझी अतिप्रीती त्यांच्या घरी अखंडिती. आपण असे अवधारा व्याधी नसती त्याचे घरी. दारिद्र्य जाय त्वरित दुरी पुत्रपौत्र श्रिया करी शतायुषी अवधारा. एकती चरित्र माझे जरी अथवा वाचिती जन निरंतरी. लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मानसी. ऐसे सांगोनी शिष्यांशी श्री गुरु जाहले अदृश्यसी. चिंता करीती बहुवसी अवलोकिता ती गंगेतो. ऐशी चिंता करिता थोर तटाकी आले नावेकर. तेही सांगते विचार श्री गुरु आम्ही देखिले म्हणोनी. शिष्य वर्गाचे मनोहर व्यवस्था सांगती नावेकर. होतो आम्ही पैलतीर तेथे देखिले मुनीश्वरा. संन्यासी वेश दंडहाती नाम नृसिंह सरस्वती. निरोप दिला आम्हा प्रती तुम्हा सांगीचे म्हणोनी. भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता. जात होते श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांचे चरणी. निरोप सांगितला तुम्हासी जावे आपले स्थानासी. सुखी असावे वंशोवंशी माझी भक्ती करोनी. प्रसाद पुष्पे आलिया शिष्य घ्यावी काढोनिया. ऐसे आम्हा सांगूनिया श्री गुरु गेले अवधारा.
इतुकी अवसरी प्रसाद पुष्पे आली चारी, मुख्य शिष्य प्रीतिकरी काढून घेती अवधारी. सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरुनायका, गाणगापुरी असती एका शिष्य गेले आश्रमासी. कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती, पाठविते झाले अतिप्रीती आपण राहिलो समागमे. गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत, त्रिवर्ग आले श्री पर्वता आपण होतो चौथा. साखरे नाम सायनदेव कवीश्वर युग्मपूर्व, नंदी नामा नरहरिदेव पुष्पे घेतली चतुर्वर्गी. श्री गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण, तेची पुष्प माझे पूजनी म्हणून पुष्प दाखविले. धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष, महानंद उभय पक्ष पुत्रपौत्री नानती. ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले, सकळा अभिष्ट लादले तत्काळिक अवधारा. श्री गुरुचरित्र एकता लादली सकळ भिष्टता, या कारणे एकता समजता श्री गुरुचरित्र कामधेनू. पुत्रपौत्री जासी चाड त्यासी हे कथा असे गोड, लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या घरी. चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ, श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशोवंशी. म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार, कथा ऐका मनोहर सकळाभीष्ट लादे तुम्हा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु निजानंद गमनम नाम 1पंचाशत्तमोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.